नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 11 शासकीय वसतिगृहाच्या बांधकामासाठी 159 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांमुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटी 36 लाख 60 हजार इतक्या रकमेचा बांधकाम अंदाजपत्रकानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांमुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 41 व मुलींसाठी 41 असे एकूण 82 वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी 10 व मुलींसाठी 10 असे एकूण 20 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेली असे एकूण 22 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींनी शिकलं पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, असं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वप्न होतं. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि याच मुलांमुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. सारथी संस्थेच्या वतीनं मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी देखील वसतिगृहाचं दर्जेदार बांधकाम करावं, अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. असं देखील यावेळी एका महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरू करावायची आहेत. सद्यस्थितीत केवळ 3 ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाल्या असून त्या ठिकाणी वसतिगृह बांधकाम प्रगतीपथावर आहे. उर्वरित 19 वसतिगृहापैकी 11 जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.